नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 या बोर्ड एक्झामच्या अनुषंगाने अभ्यास करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी चॅप्टर क्रमांक 1 ते चॅप्टर क्रमांक 16 या चॅप्टरसाठी काही IMP क्वेश्चन आणले. तर ते क्वेश्चन पुढील प्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 1 हा पूर्ण करू. तर चॅप्टरचं नाव टाका सॉलिड स्टेट. राईट डाऊन. चॅप्टर क्रमांक 1 सॉलिड स्टेट. या चॅप्टर मध्ये जो पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे आइसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. राईट डाऊन. आइसोमॉर्फिझम अँड आइसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आइसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे टोटल नंबर ऑफ एटम. टोटल नंबर ऑफ एटम इन FCC अँड BCC. ठीक आहे. तर हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच्यावरती कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ एटम इन फेस सेंटर अँड बॉडी सेंटर याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग फॉर AB टाइप अँड ABC टाइप. हे दोन टाइप आहेत. याच्यावरती AB टाइप किंवा ABC टाइप वरती हेक्सागोनल क्लोज पॅकिंग हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिड किंवा डेन्सिटी आणि रेडियस हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे व्हॉट इज इन्सुलेटर, व्हॉट इज बँड गॅप हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. लिहून घ्या. इन्सुलेटर्स अँड बँड गॅप. इन्सुलेटर अँड बँड गॅप. पुढचा प्रश्न आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड डोपिंग. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड डोपिंग. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेट द फॉलोइंग डाटा फॉर सिंपल क्यूबिक फेस सेंटर्ड अँड बॉडी सेंटर्ड. लिहून घ्या. कॅल्क्युलेट the following data. कॅल्क्युलेट the following data फॉर कोणत्या सिस्टीम साठी? सिंपल क्यूबिक साठी, बॉडी सेंटर्ड साठी आणि फेस सेंटर्ड साठी. ठीक आहे. याच्यामधील एक क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतोय किंवा हा मोठा क्वेश्चन तयार होईल. त्याच्यामध्ये 2-2 मार्क्स साठी खालील प्रमाणे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. त्यामध्ये जो पहिला पॉइंट आहे काय विचारलं जाईल? कॅल्क्युलेट द फॉलोइंग डाटा फॉर सिंपल बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड साठी टोटल नंबर ऑफ एटम किंवा नंबर ऑफ एटम याच्यावरती प्रश्न असेल. त्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल किंवा कॅल्क्युलेट पॅकिंग फ्रॅक्शन. कॅल्क्युलेट पॅकिंग फ्रॅक्शन. त्यानंतर शेवटचा प्रश्न कॅल्क्युलेट द फॉलोइंग डाटा किंवा कॅल्क्युलेट द एम्प्टी स्पेस फॉर कोणासाठी कॅल्क्युलेट करायचे? सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर किंवा फेस सेंटर साठी. ठीक आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होऊ शकतोय. बॉडी सेंटर किंवा फेस सेंटर साठी आपल्याला हा प्रश्न करून ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर या चॅप्टर मधील सगळ्यात शेवटचा पॉइंट डिफेक्ट. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे आपण डिफेक्ट बघितले. त्यामध्ये मला पेपरला येणारे किंवा एक्सपेक्टेड असलेले 4 डिफेक्ट मी तुमच्यासाठी आणले. त्यामधला जो पहिला डिफेक्ट आहे त्या डिफेक्टचं नाव लिहून घ्या. टाइप्स ऑफ डिफेक्ट. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर त्याच्यामध्ये हेडिंग टाका अगोदर डिफेक्ट. आता कोणत्या टाइपचा डिफेक्ट विचारला जाईल? त्यामध्ये प्रोबॅबिलिटी आहे फ्रंकेल डिफेक्ट. त्यानंतर दुसरा जो आहे मेटल एक्सेस डिफेक्ट. त्यानंतर अगोदर भरपूर वेळेस हा प्रश्न विचारला आहे शॉर्ट की डिफेक्ट. ठीक आहे. लिहून घ्या. तिसरा जो डिफेक्ट आहे शॉर्ट की डिफेक्ट. आणि शेवटचा प्रश्न इंटरस्टेशियल
इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. ठीक आहे. तर सॉलिड स्टेट मध्ये आपण एवढे प्रश्न जरी केले किंवा याच्यापेक्षा निम्मे प्रश्न जरी केले तरी इनफ आहे. ठीक आहे. परत एकदा मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. त्यामध्ये आपण पहिला प्रश्न बघितला आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. त्यानंतर सेकंड क्वेश्चन टोटल नंबर ऑफ ॲटम इन एफसीसी अँड बीसीसी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघितला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग फॉर एबी अँड एबीसी, मॉलिक्युलर मास, डेन्सिटी अँड रेडियस. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहिला होता इन्सुलेटर अँड बँड गॅप. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे एक्सटेनिक सेमीकंडक्टर अँड डोपिंग. कॅल्क्युलेट फॉलोइंग डाटा फॉर सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड अँड फेस सेंटर्ड. त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करायला होती, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल कॅल्क्युलेट करायला होती किंवा पॅकिंग फ्रॅक्शन किंवा एम्प्टी स्पेस याच्यावरती तुम्हाला जर क्वेश्चन आला तर आपल्याला याच्यावरती लिहायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघितला होता की डिफेक्ट. डिफेक्ट मध्ये 4 टाईपचे डिफेक्ट आपण महत्वाचे असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामध्ये पहिला डिफेक्ट फ्रँकल डिफेक्ट, त्यानंतर मेटल एक्सेस डिफेक्ट, शॉर्टकी डिफेक्ट आणि इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. तर या चॅप्टर मध्ये एवढे प्रश्न महत्वाचे आहेत. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टर क्रमांक 2 सोल्युशन या चॅप्टर वरचे जे महत्वाचे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन आपण डिस्कस करू. तुर्तास इतकंच. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 या एक्झामची तयारी करत असलेल्या केमिस्ट्री विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक IMP क्वेश्चन सिरीज सुरू केली आहे. त्यामधलं हे दुसरं लेक्चर आहे. टॉपिक आहे सोल्युशन. या चॅप्टरमध्ये असणारे प्रोबेबल IMP क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत. तर तुम्ही नोटबुक आणि पेन घेऊन बसला असाल तर हेडिंग टाका सोल्युशन चॅप्टर क्रमांक 2 सोल्युशन. या चॅप्टर मध्ये आपल्याला जे IMP क्वेश्चन आहेत ते आपल्याला पाहिजे. त्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे राउल्स लॉ. फर्स्ट क्वेश्चन राउल्स लॉ. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे हेनरीज लॉ. हे दोन्ही लॉ सगळ्यात महत्त्वाचे आहेत, राउल्स लॉ आणि हेनरीज लॉ. ठीक आहे, राईट डाऊन केलं असेल. त्यानंतर तिसरा जो क्वेश्चन आहे राईट डाऊन लिहून घ्या. ऑस्मॅटिक प्रेशर. क्वेश्चन काय? ऑस्मॅटिक प्रेशर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. हा एक क्वेश्चन अगोदरचा क्वेश्चन पेपर आपण बघितला असेल 2-3 वर्ष अगोदरचा, तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आपल्याला दिसून येईल. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे रिव्हर्स ऑस्मोसिस. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कंडिशन साठी याच्यावरती क्वेश्चन आहे. राईट द कंडिशन ऑफ रिव्हर्स ऑस्मोसिस. राईट डाऊन रिव्हर्स ऑस्मोसिस. काय विचारतील त्याच्यावरच्या कंडिशन वरती याच्यावरती क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. राईट डाऊन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पॉइंट ऑफ फॅक्टर. याच्यामध्ये इक्वेशन आहे I इज ग्रेटर दॅन 1. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल. काय आहे? वेंट ऑफ फॅक्टर. याच्यामध्ये I इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन असणार. त्यानंतरचा पुढचा जो क्वेश्चन आहे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. राईट डाऊन फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. त्यानंतरचा जो महत्वाचा प्रश्न आहे व्हॉट इज आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. राईट डाऊन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. आता या चॅप्टर मध्ये जर आपण बघितलं तर या चॅप्टर मध्ये भरपूर डेफिनेशन आहेत आणि डेफिनेशन वरती आपल्याला अगोदरच्या क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन पाहायला मिळते. त्यामध्ये आपल्याला बी पार्ट मध्ये या चॅप्टरच्या डेफिनेशनचा स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये ज्या डेफिनेशन आहेत हेडिंग टाका डेफिनेशन. ठीक आहे. डेफिनेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन आहे ती डेफिनेशन लिहून घ्या. काय विचारलं जाईल? इबिलिओस्कोपिक. व्हॉट इज इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट डिनोटेड बाय Kb. ठीक आहे.
ही फर्स्ट डेफिनेशन विचारत आहे. त्यानंतरची सेकंड डेफिनेशन आहे, व्हॉट इज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट डिनोटेड बाय Kf. त्यानंतरची तिसरी जी डेफिनेशन आहे त्यामध्ये व्हॉट इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. राईट डाऊन व्हॉट इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ठीक आहे. चौथी डेफिनेशन आहे जी अगोदर विचारलेली आहे, ऑस्मोसिस. ठीक आहे. राईट डाऊन व्हॉट इज ऑस्मोसिस. त्यानंतर 5 नंबरची डेफिनेशन आहे त्यामध्ये आइसोटोनिक, 6 नंबर हाइपोटोनिक अँड 7 नंबर हायपरटोनिक. ठीक आहे. तर एवढ्या डेफिनेशन आहेत. त्याच्यामध्ये अगोदर इम्युनोस्कोपिक कॉन्स्टंट आणि क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आणि ऑस्मोसिस याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. सोल्युशन चॅप्टर महत्वाचा आहे अकॉर्डिंग टू डेफिनेशन अँड लॉज. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं एकदा रिवाइज करा. राऊस लॉ, हेनरीज लॉ, ऑस्मोटिक प्रेशर, इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, रिव्हर्स ऑस्मोटिक, त्यानंतर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, वेंट ऑफ फॅक्टर, फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. डेफिनेशन मध्ये इम्युनोस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट, सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ऑस्मोसिस, आइसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक. तर या चॅप्टर मध्ये एवढ्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो तिसरा टॉपिक आहे आयोनिक इक्विलिब्रिया, या चॅप्टर मधील जे प्रोबेबल क्वेश्चन आहेत किंवा आयएमपी क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 ची केमिस्ट्री विषयाची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण ऑलरेडी 2 टॉपिक कव्हर केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 3 आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टर मधील जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. त्यामध्ये चॅप्टरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जेवढे आयएमपी क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण या लेक्चरच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहिला आयएमपी क्वेश्चन आहे. याच्यामध्ये चॅप्टर मध्ये जे महत्वाचं आहे ते आहेत डेफिनेशन. हे टाका आपण याच्यातल्या ज्या महत्वाच्या डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशन पाहू. डेफिनेशन त्यामध्ये पहिली जी डेफिनेशन आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. ठीक आहे. राईट डाऊन डिग्री ऑफ डिसोसिएशन. सेकंड लेविस ऍसिड बेस थेअरी. राईट डाऊन लेविस ऍसिड बेस थेअरी. त्यानंतर सेकंड आरेनियस थेअरी, आरेनियस ऍसिड बेस थेअरी. आणि थर्ड ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरी. तिसरी जी थेअरी आहे ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरी. याच्यावरचे डेफिनेशन आहेत ऍसिड आणि बेस साठी त्या विचारल्या जाते किंवा त्या महत्वाच्या आहेत. ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरी. ठीक आहे. तर डेफिनेशन मध्ये काय करायचं आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन, लेविस ऍसिड बेस थेअरी, आरेनियस ऍसिड बेस थेअरी आणि ब्रॉन्स्टेड लॉरी थेअरी. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन प्रत्येक एक्झामला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो असा. याच्यामध्ये आपल्याला पीएच प्लस POH इज इक्वल टू 40 याच्यावरती क्वेश्चन हमखास येण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा पुढचाही क्वेश्चन जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे ओस्वाल्ड डायल्यूशन. राईट डाऊन ओस्वाल्ड डायल्यूशन लॉ. ठीक आहे. त्यानंतर बफर सोल्युशन. राईट डाऊन बफर सोल्युशन मध्ये काय विचारलं जाईल इक्वेशन आणि ऍप्लिकेशन. इक्वेशन किंवा ऍप्लिकेशन याच्यावरचे विचारले जातील. राईट डाऊन बफर सोल्युशन याच्यामध्ये इक्वेशन आणि ऍप्लिकेशन तुम्हाला स्टडी करून ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर पुढचाच पॉइंट आहे बफर ऍक्शन याच्यावर ही क्वेश्चन विचारला जाईल किंवा हा महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे राईट डाऊन सोल्युबिलिटी फॅक्टर. काय असणार आहे सोल्युबिलिटी फॅक्टर्स. त्यानंतर नेक्स्ट कॉमन आयन इफेक्ट. राईट डाऊन कॉमन
आयन इफेक्ट, त्यानंतर ऑटो आयोनायझेशन ऑफ कशाचं, ऑटो आयोनायझेशन ऑफ H2. नेक्स्ट पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे हायड्रोलिसिस ऑफ साल. हा सुद्धा एक्झामला विचारला जाईल, तो महत्वाचा क्वेश्चन आहे. आणि या टॉपिक मधला शेवटचा जो आयएमपी क्वेश्चन आहे तो आहे हँडरसन हॅसल-ब्लेच इक्वेशन. ठीक आहे. तर एवढे क्वेश्चन किंवा हे क्वेश्चन आपल्याला महत्वाचे आहे या चॅप्टर साठी. आपण परत एकदा बघू काय काय आपल्याला करून ठेवायचं आहे. डेफिनेशन याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन, त्यानंतर लेविस ऍसिड बेस थेअरी, आरेनियस ऍसिड बेस थेअरी आणि ब्रॉन्स्टेड-लोरेस थेअरी ह्याच्या डेफिनेशन आहे. त्या डेफिनेशन आपल्याला करायचे. त्यानंतर pH + pOH = 40 याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे, याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर ओसवाल्ड डायल्यूशन लॉ, बफर सोल्युशन, त्याच्यामध्ये इक्वेशन आणि ऍप्लिकेशन. ठीक आहे, दोन्ही करून ठेवा. व्हॉट इज बफर ऍक्शन, त्यानंतर सोल्युबिलिटी फॅक्टर, कॉमन आयन इफेक्ट, ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट आणि हँडरसन हॅसल-ब्लेच इक्वेशन. हे इक्वेशन आपल्याला करून ठेवायचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण आयोनिक इक्विलिब्रिया या चॅप्टर मधील जे महत्वाचे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आपण पाहिले. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर 14 असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल थर्मोडायनेमिक याच्यावरील जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आपल्याला पाहिजे. तुर्तास इतकंच. तोपर्यंत धन्यवाद. मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 ची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्री विषयाची इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक आपण सुरू केली आहे. आजचा लेक्चर नंबर 4 आहे किंवा व्हिडिओ नंबर 4 आहे. याच्यामध्ये आपण चॅप्टर क्रमांक 4 केमिकल थर्मोडायनेमिक या चॅप्टर मधील जे महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत आणि लिहून घेणार आहोत. ठीक आहे. तर हेडिंग टाका केमिकल थर्मोडायनेमिक. याच्यामध्ये सुरुवातीला या चॅप्टर मधील ज्या संपूर्ण डेफिनेशन आहेत या डेफिनेशनचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तर याच्यामध्ये ज्या महत्वाच्या डेफिनेशन आहेत आणि ज्या अगोदर आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेल्या आहेत अशा डेफिनेशन आपण याच्यामध्ये ऍज अ आयएमपी क्वेश्चन म्हणून सिलेक्ट केले आहे. तर हेडिंग टाका केमिकल थर्मोडायनेमिक. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे डेफिनेशन. याच्यामध्ये जी पहिली डेफिनेशन आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. राईट डाऊन. फर्स्ट extensive property and intensive property. पुढची डेफिनेशन आहे आइसोबारिक, आइसोकोरिक अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. राईट डाऊन. आइसोबारिक, आइसोकोरिक अँड ॲडियाबॅटिक प्रोसेस. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे डेफिनेशनचा त्याच्यामध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस. राईट डाऊन. रिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे. त्यानंतर पुढचा डेफिनेशन आहे त्यामध्ये सिस्टीम सराउंडिंग अँड बाउंड्री. ठीक आहे. तर या डेफिनेशन आहेत. त्यानंतर शेवटचा जो पॉइंट आहे डेफिनेशनचा त्याच्यामध्ये आपल्याला एन्थॅल्पी, एन्ट्रोपी अँड स्टेट फंक्शन या डेफिनेशन परफेक्टली करायच्या आहेत. लिहून घ्या. एन्थॅल्पी, त्यानंतर एन्ट्रोपी अँड स्टेट फंक्शन ह्या ज्या डेफिनेशन आहे त्या करूनच ठेवा. ठीक आहे. सगळ्यात महत्वाच्या डेफिनेशन आहेत आणि चॅप्टर क्रमांक 1, 2, 3, 4, 5 आणि 6 याच्यामध्ये प्रायोरिटी वाईज डेफिनेशनला महत्व दिलेलं आहे. त्यानंतर 2 लॉ आपल्याला बघायचे. त्यामध्ये या चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाचा जो लॉ आहे राईट डाऊन तो लॉ आहे हिस लॉ. आणि हिस लॉ नाही विचारलं तर त्याच्यावरील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम्स वरती क्वेश्चन असतात. ठीक आहे. त्यानंतर
जो फर्स्ट लॉ आहे आणि सेकंड लॉ आहे याच्यावरही क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये सेकंड लॉ परफेक्टली करून ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला रिलेशन बघायचं, रिलेशन बिटवीन द डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर गॅस फेज इक्वेशन. राईट डाऊन. महत्वाचं रिलेशन आहे, त्यामध्ये रिलेशन लिहून घ्या. रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर विच फेज? फॉर गॅस फेज इक्वेशन. रिलेशन बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर गॅस फेज इक्वेशन. ठीक आहे. तर आपल्या चॅप्टर मध्ये हा झाला ए पार्ट. याच्यामध्ये आपण बघितले डेफिनेशन, हिस लॉ, फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ, आणि एक रिलेशन बघितले जे की सर्वात महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये राहिला केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये सेकंड पार्ट किंवा बी पार्ट म्हणूया आपण डेरिव्हेशनचा. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी डेरिव्हेशन आहे ती डेरिव्हेशन आपण याच्यामध्ये आयएमपी क्वेश्चन मध्ये इन्क्लूड करतोय. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं डेरिव्हेशन आहे, लिहून घ्या. इक्वेशन, काय इक्वेशन आहे? इक्वेशन ऑफ W max is equal to minus 2.303 nRT log of base 10 V2 upon P1. याच्यावरती भरपूर वेळेस क्वेश्चन आलेला आहे. हे झालं फर्स्ट डेरिव्हेशन. त्यानंतर सेकंड डेरिव्हेशन आहे W is equal to minus P external into delta V. हे सेकंड डेरिव्हेशन आहे. त्यानंतर थर्ड डेरिव्हेशन, रिलेशन बिटवीन डेल्टा G and डेल्टा S टोटल. रिलेशन बिटवीन डेल्टा G and डेल्टा S टोटल. त्यानंतर चौथं जे डेरिव्हेशन आहे, राईट डाऊन. रिलेशनशिप बिटवीन द स्टँडर्ड gives free energy change delta G naught and the equilibrium constant K. ठीक है. रिलेशन बिटवीन द स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी चेंज डेल्टा G naught and the equilibrium constant K. हे डेरिव्हेशन सुद्धा पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आणि या चॅप्टर मधील सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं डेरिव्हेशन आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा NRT. ठीक आहे. तर एवढे क्वेश्चन या चॅप्टर मध्ये महत्वाचे आहेत. प्रायोरिटी द्या. डेफिनेशन आणि डेरिव्हेशनचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये एक जे आहे त्यामध्ये आपल्याला रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर गॅस फेज इक्वेशन. ठीक आहे. तर काय काय बघितलं आपण? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, डेफिनेशन मध्ये एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आइसोबारिक, आइसोकोरिक, एडियाबॅटिक प्रोसेस, त्यामध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस, सिस्टम सराउंडिंग अँड बाउंड्रीज, एन्थॅल्पी, एन्ट्रोपी, स्टेट फंक्शन, हे ज्या डेफिनेशन आहेत ह्या सर्व डेफिनेशन आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर हिस लॉ नाही विचारलं तर त्याच्या रिगार्डिंग एखादा प्रॉब्लेम तुम्हाला पेपर मध्ये येऊ शकतोय. फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ करून ठेवा. प्रायोरिटी आहे की प्रोबॅबिलिटी आहे की सेकंड लॉ वरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर एक रिलेशन बघितलं, रिलेशनशिप बिटवीन डेल्टा यू अँड डेल्टा एच फॉर गॅस फेज इक्वेशन. त्यानंतर डेरिव्हेशनचा जो पार्ट आहे त्यामध्ये आपण डेरिव्हेशन बघितली, इक्वेशन ऑफ W max is equal to minus 2.303 NRT log of the base 10 V2 upon V1. त्यानंतर सेकंड डेरिव्हेशन आहे W is equal to minus P external into delta V. रिलेशन बिटवीन डेल्टा G and डेल्टा S टोटल. त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन द स्टँडर्ड गिव्स फ्री एनर्जी चेंज डेल्टा G नॉट अँड द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K. आणि सगळ्यात शेवटचं डेरिव्हेशन डेल्टा H is equal to डेल्टा U प्लस डेल्टा NRT. तर या चॅप्टर मध्ये एवढे प्रश्न महत्वाचे आहेत. व्यवस्थितपणे याचा स्टडी करा, डेरिव्हेशन व्यवस्थितपणे सोडवा, तरच हा चॅप्टर तुम्हाला एक्झाम मध्ये सोपा जाणार आहे. ठीक आहे. तर हा झाला लेक्चर नंबर 4 किंवा व्हिडिओ नंबर 4. याच्यामध्ये आपण केमिकल थर्मोडायनेमिक्स या चॅप्टरचे जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आयएमपी क्वेश्चन आपण बघितले. पाचवा जो चॅप्टर आहे तो पाचवा चॅप्टर आपण लेक्चर क्रमांक 5 मध्ये डिस्कस करू. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 या माध्यमातून केमिस्ट्री विषयाचा जे स्टडी करत आहेत यांच्यासाठी चॅप्टर क्रमांक 1 ते 16 याच्यामधले जे आयएमपी क्वेश्चन आहेत हे आयएमपी क्वेश्चन आपण डिस्कस करत आहोत. याच्यामध्ये चॅप्टर क्रमांक 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरचा आज आपण अनालिसिस करू आणि त्याच्यामधून जे आयएमपी क्वेश्चन
मी तयार केलेले आहेत ते तुमच्याबरोबर डिस्कस करतो. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरू करू. याच्यामध्ये हेडिंग टाका इलेक्ट्रोकेमिस्ट्री. याच्यामध्ये फर्स्ट प्रायोरिटी डायग्राम द्या. अगोदरच्या चॅप्टरमध्ये चॅप्टर क्रमांक 1, 2, 3 आणि 4 याच्यामध्ये आपण डेफिनेशन याला प्रायोरिटी दिली होती. डेफिनेशनचा पार्ट पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. काही जण डेफिनेशन करून जात आहे, पण पेपरच्या वेळेस डेफिनेशन ह्या विचारल्या जातात. त्याप्रमाणे 5 नंबरचा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री यामध्ये डायग्रामॅटिक पार्ट आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे जे सेल आहेत तर याच्यावरती क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे, तर हेडिंग टाकली असेल इलेक्ट्रोकेमिस्ट्री. त्याच्यामध्ये फर्स्ट जो पार्ट आहे डायग्रामचा तो आपण डिस्कस करायचा आहे. चॅप्टर क्रमांक 5 इलेक्ट्रो केमिस्ट्री. याच्यामध्ये जो फर्स्ट पॉइंट आहे डायग्राम. याच्यातला कोणकोणते डायग्राम महत्वाचे आहेत तर पहिलीच डायग्राम आहे बघ. पहिली डायग्राम आहे SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉन. ठीक आहे, त्यानंतर लेग लेंथ सेल आणि लीड स्टोरेज सेल हे 3 सेल आहेत. त्यानंतर पुढचा जो सेल आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl. इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस मध्ये फ्युज्ड NaCl ची डायग्राम आपल्याला विचारली जाऊ शकते. त्यामध्ये देऊन घ्या इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl. त्यानंतर साल्ट ब्रिज. हा क्वेश्चन सुद्धा भरपूर वेळेस विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा जो सेल आहे हायड्रोजन पेरॉक्साइड, त्यालाच आपण H2O2 म्हणतोय. हायड्रोजन पेरॉक्साइड H2O2 हे जे फ्युअल सेल आहे याच्यावर सुद्धा क्वेश्चन येण्याची शक्यता आहे डायग्राम. ठीक आहे, आणि शेवटचे जे 2 सेल आहेत गॅल्व्हॅनिक सेल आणि कंडक्टिव्हिटी सेल. ठीक आहे, तर ह्या सेल महत्वाच्या आहेत. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, लेग लेंथ सेल, लीड स्टोरेज सेल, इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl, साल्ट ब्रिज, हायड्रोजन पेरॉक्साइड, फ्युअल सेल, गॅल्व्हॅनिक सेल आणि कंडक्टिव्हिटी सेल. तर ह्या डायग्राम करूनच ठेवा. ठीक आहे, त्यानंतर या चॅप्टर मध्ये पुढचा जो पॉइंट आहे लॉचा. त्यामध्ये एक लॉ आहे तो कोणता आहे कोलोरसिस लॉ. याच्यामध्ये हा जो लॉ आहे तो महत्वाचा आहे. कोलोरसिस लॉ. त्यानंतर जी इक्वेशन आहे नर्स इक्वेशन. ही नर्स इक्वेशन सुद्धा अगोदर पेपरला विचारली गेलेली आहे. त्यानंतरचा जो पुढचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. या सिरीज वरील ऍप्लिकेशन बेसिस वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. त्यामध्ये हेडिंग टाका इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. याचे काय विचारतील ऍप्लिकेशन. ठीक आहे, तर ऍप्लिकेशन साठी हा पॉइंट तुम्हाला करून ठेवायचा आहे. त्यानंतर SI युनिट वर पण अगोदर भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. SI युनिट कोणताही क्वेश्चन राहू नये त्यासाठी आपण संपूर्ण जे IMP क्वेश्चन आहेत ते आपण बघतोय. सेल कॉन्स्टंट आणि सेकंड जो आहे SI युनिट मोलार कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, तर हे 2 SI युनिट करून ठेवा. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे रेफरन्स इलेक्ट्रोड. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे इलेक्ट्रोड आहेत त्यामधला रेफरन्स इलेक्ट्रोड आपण सिलेक्ट केलाय IMP क्वेश्चन साठी. ठीक, नेक्स्ट रिलेशन आपल्याला बघायचं आहे. रिलेशन बिटवीन राईट डाऊन रिलेशन बिटवीन स्टँडर्ड सेल पोटेंशियल and इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. या रिलेशन वरती क्वेश्चन येण्याची शक्यता आहे, करून घ्या. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे इलेक्ट्रोड रिएक्शन ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl. याच्यावरती अगोदर क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण KCl, MgCl2 आणि ElCl3 हे सर्व सेल काय केलेत इन्क्लूड केलेत. ठीक आहे, राईट डाऊन इलेक्ट्रोड reaction during electrode reaction during
electrolysis of molten NaCl, KCl, MgCl2 and AlCl3. आणि या चॅप्टर मधला शेवटचा जो क्वेश्चन आहे रिलेशन मध्ये, रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. राईट डाऊन. रिलेशन बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. तर हे क्वेश्चन चॅप्टर क्रमांक 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्रीसाठी महत्वाची आहे. परत एकदा रिपीट करतोय की आपण चॅप्टर क्रमांक 1, 2, 3, 4 साठी डेफिनेशन पाहिलं होत्या, पण चॅप्टर क्रमांक 5 मध्ये डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन साठी आपल्याला वेगवेगळ्या टाइपचे सेल आहेत, या सेलचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, लेंज सेल, लीड स्टोरेज सेल, इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युजन सेल, साल्ट ब्रिज, हायड्रोजन पेरॉक्साइड फ्युएल सेल, गॅल्व्हॅनिक सेल, कंडक्टिव्हिटी सेल. त्यानंतर जे इक्वेशन दिलेलं आहे त्यामध्ये कोलॉर्सेस इक्वेशन, नल्स इक्वेशन, त्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल सिरीज साठी ऍप्लिकेशन विचारले आहेत. एसआय युनिट, सेल कॉन्स्टंट आणि मोलर कंडक्टिव्हिटी साठी एसआय युनिट आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर रेफरन्स इलेक्ट्रोड, रिलेशन बिटवीन स्टँडर्ड सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट याच्यासाठी रिलेशन विचारलेलं आहे. इलेक्ट्रोड रिएक्शन ड्यूरिंग द इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन NaCl, KCl, MgCl2, AlCl3 याच्यासाठी आपल्याला रिएक्शन विचारले जातील. आणि शेवटचं जे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन द कंडक्टिव्हिटी अँड द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, याच्यावरती क्वेश्चन अगोदर आलेला आहे. या चॅप्टर मध्ये या सर्व गोष्टी आपल्याला करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला चॅप्टर क्रमांक 6 केमिकल कायनेटिक याचा स्टडी करायचा आहे. तुर्तास इतकंच. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 ची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण क्वेश्चन बँक तयार केलेली आहे. याच्यातलं लेक्चर क्रमांक 6, चॅप्टर क्रमांक 6 केमिकल कायनेटिक, याच्यामध्ये जे IMP क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरू करूया. हेडिंग टाका केमिकल कायनेटिक. याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन पासून सुरुवात करायची आहे. केमिकल कायनेटिक डेफिनेशन, याच्यामध्ये जी महत्त्वाची डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आहे. पहिली डेफिनेशन आहे इंस्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन. ठीक आहे. सेकंड डेफिनेशन आहे एवरेज रेट ऑफ रिएक्शन. रेट ऑफ एवरेज रेट ऑफ रिएक्शन. तिसरी डेफिनेशन आहे झिरो ऑर्डर रिएक्शन. राइट डाउन. झिरो ऑर्डर रिएक्शन. त्यानंतर 4 नंबरची डेफिनेशन आहे सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे. आणि शेवटची डेफिनेशनचा पार्ट आहे रिएक्शन इंटरमिडिएट. रिएक्शन इंटरमिडिएट. तर ह्या 5 डेफिनेशन आपल्याला या चॅप्टरसाठी करूनच ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा जो टाइप आहे क्वेश्चनचा, त्याच्यामध्ये पुढचा टाइप घ्या डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी. डिफरन्स बिटवीन ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा क्वेश्चन आहे, अगोदर हे डेरिव्हेशन आलेलं आहे इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. राइट डाउन. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेशन म्हणजे समजून डेरिव्हेशन. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो टाइप आहे क्वेश्चनचा या चॅप्टर साठी डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलॅरिटी.
अँड मॉलिक्युलॅरिटी. त्यानंतर पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे, राईट डाऊन आरएनएस इक्वेशन फॉर टेम्परेचर्स. हाही सगळ्यात महत्वाचा आणि आयएमपी क्वेश्चन आहे. राईट डाऊन आरएनएस इक्वेशन फॉर कशासाठी, टेम्परेचर साठी आपल्याला आरएनएस इक्वेशन घ्यायचं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे हाफ लाईफ पिरियड एक्सप्रेशन. कशाचं एक्सप्रेशन लिहायचं आहे, हाफ लाईफ पिरियड एक्सप्रेशन म्हणजे कोणतं, राईट डाऊन T1 हाफ इज इक्वल टू 0.693 अपॉन K. नेक्स्ट ऑर्डर ऑफ रिएक्शन मध्ये झिरो ऑर्डर रिएक्शन और झिरो ऑर्डर रिएक्शन. पुढचा काय क्वेश्चन आहे, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हाही महत्वाचा क्वेश्चन आहे, करून ठेवा. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. देन ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि या चॅप्टर मधला शेवटचा प्रश्न आहे इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट इन द रेट ऑफ रिएक्शन. राईट डाऊन इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट इन द रेट ऑफ रिएक्शन आणि त्याचा ग्राफ सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे. तर या चॅप्टर मध्ये आपण केमिकल कायनेटिक मध्ये डेफिनेशनला ही इन्क्लूड केलेलं आहे. डेफिनेशन, डिफरन्स बिटवीन, डिस्टिंग्विश बिटवीन आणि टाइप्स ऑफ रिएक्शन. याच्यामध्ये सुडो फर्स्ट ऑर्डर, झिरो ऑर्डर रिएक्शन याचा स्टडी केलेला आहे. पुढच्या लेक्चर मध्ये चॅप्टर नंबर 7 याच्यामध्ये एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 या चॅप्टर मधील जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आयएमपी क्वेश्चन आपण डिस्कस करू. तुर्तास इतकंच. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 यासाठी केमिस्ट्री विषयासाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी चॅप्टर क्रमांक 1 ते 16 यासाठी आपण आयएमपी क्वेश्चन बनवलेले आहेत. ते आपण लेक्चर टू लेक्चर काय करत आहोत, डिस्कस करत आहोत. चॅप्टर क्रमांक 7 एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 या चॅप्टर साठी आपण आयएमपी क्वेश्चन पाहणार आहोत. तर सुरू करूया. याच्यामध्ये एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 याच्यामधला जो पहिला आयएमपी क्वेश्चन आहे, राईट डाऊन ट्रेड इन पिरियोडिक प्रॉपर्टीज. राईट डाऊन ट्रेड्स इन पिरियोडिक प्रॉपर्टीज. त्यामध्ये पहिला जो ट्रेंड आहे ॲटॉमिक रेडिया. राईट डाऊन ॲटॉमिक रेडिया. सेकंड आयोनायझेशन एनर्जी. सेकंड ट्रेंड आहे आयोनायझेशन एनर्जी. थर्ड ट्रेंड इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. ठीक आहे. तर हे 3 ट्रेंड याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ॲटॉमिक रेडिया, आयोनायझेशन एनर्जी अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्यानंतरचा पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे एलिमेंट इन द ग्रुप. ठीक आहे. एलिमेंट्स इन ग्रुप 16, 17 आणि 18 यामध्ये तुम्हाला पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट टू राईट काय होते, टॉप टू बॉटम काय होतं याचा स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये ग्रुप नंबर 16, ग्रुप नंबर 17 आणि ग्रुप नंबर 18 पिरियोडिक ट्रेंड कोणत्या प्रकारे इन्क्रीजिंग आणि डिक्रीज होते याचा स्टडी, प्रॉपर स्टडी आपल्याला या चॅप्टरच्या माध्यमातून करायचा आहे. आणि याच्यावरती एमसीक्यू साठी क्वेश्चन येण्याची शक्यता. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे anomalous behavior of oxygen and fluorine. महत्वाचा क्वेश्चन. ठीक आहे. राईट डाऊन anomalous behavior of oxygen and fluorine. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे reactivity towards hydrogen when oxygen, halogen and
मेटल, रिएक्टिव्हिटी घ्यायची. त्यानंतर पुढचा जो टाइप आहे क्वेश्चनचा त्यामध्ये स्ट्रक्चर आहे. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ, पहिलं जे स्ट्रक्चर आहे सल्फर डायऑक्साइड, दुसरं स्ट्रक्चर आहे ओझोन O3, तिसरं स्ट्रक्चर आहे ऑक्झो ऍसिड. यामध्ये दोन स्ट्रक्चर करा, सल्फर आणि क्लोरीन. याचे जे सर्व स्ट्रक्चर आहेत, सल्फर हा सेंट्रलला अटॅच असताना आणि क्लोरीन हा अटॅच असताना. ठीक आहे. सल्फर आणि क्लोरीन साठी आपल्याला सर्व ऑल म्हणतो मी इथं, ऑल जे ऑक्झो ऍसिड आहेत त्याचे स्ट्रक्चर करून ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, चौथं जे स्ट्रक्चर आहे जे झेनॉन आहेत, झेनॉन कंपाऊंड आहे, तर त्या कंपाऊंडचे स्ट्रक्चर आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे क्वेश्चन आहे. सेकंड टाइप आपण बघितला, पहिल्या टाइप मध्ये ट्रेंड बघितले, दुसऱ्या टाइप मध्ये आपण स्ट्रक्चर बघितले, तिसरा जो टाइप आहे त्यामध्ये प्रिपरेशन किंवा प्रिपरेशन रिएक्शन आहे. ठीक आहे. राईट डाऊन प्रिपरेशन रिएक्शन, प्रिपरेशन रिएक्शन आणि युजेस. युजेस जर केले तर कोणाचे करणार, महत्वाचे हेलियम, निऑन आणि आर्गॉन. कुठे आहे, चॅप्टरच्या एंडिंगला. ठीक आहे. आणि प्रिपरेशन रिएक्शन याच्यामध्ये महत्वाची प्रिपरेशन रिएक्शन, हाऊ विल यू प्रिपेअर O2, त्यानंतर O3, त्यानंतर सल्फर डायऑक्साइड, त्यानंतर क्लोरीन. ठीक आहे. त्यानंतर H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड आणि सहावं जे आहे झेनॉन क्लोराइड, झेनॉन क्लोराइड. हे जे आहेत हे महत्वाचे प्रिपरेशन आहेत. याच्यामध्ये तुम्हाला युजेस पण विचारले जातील, त्याच्यामुळे प्रिपरेशन रिएक्शन आणि युजेस हे सर्वांचे करून ठेवायचे आहे. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा क्वेश्चन आहे, डिस्टिंग्विश करायचे आपल्याला कुणाला, रोहोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर. राईट डाऊन डिस्टिंग्विश, डिस्टिंग्विश बिटवीन रोहोम्बिक अँड मोनोक्लिनिक सल्फर. ठीक आहे. पुढचा जो आहे क्वेश्चन आहे, इंटर हॅलोजन कंपाऊंड किंवा क्वेश्चन आहे व्हॉट आर इंटर हॅलोजन कंपाऊंड, व्हॉट इज इंटर हॅलोजन कंपाऊंड. इंटर हॅलोजन कंपाऊंड आणि चॅप्टरचा शेवटचा क्वेश्चन, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीज ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. ठीक आहे. तर हे जे पॉइंट आहे हे पॉइंट चॅप्टर नंबर 7 साठी इनफ आहे किंवा हे पॉइंट महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून एकदा समरी बघू. एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 याच्यामध्ये नेमकं करायचं काय, त्याच्यामध्ये ट्रेन पिरियोडिक प्रॉपर्टी, त्यामध्ये ॲटॉमिक रेडी, आयोनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ठीक आहे. त्यानंतर एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 त्यामध्ये तुम्हाला सांगितलं लेफ्ट राईट काय होतं आणि टॉप टू बॉटम काय होतं हे बघायचं आहे. त्यानंतर एनामोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन आणि क्लोरीन हे दोनच घेतले. रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स ऑक्सिजन, हायड्रोजन, हॅलोजन अँड मेटल. स्ट्रक्चर ड्रॉ जर करण्यासाठी विचारली तर त्यासाठी सल्फर डायऑक्साइड, ओझोन, ऑक्झो ऍसिड, त्याच्यामध्ये सल्फर आणि क्लोरीन याला अटॅच असलेले सर्व ऑल ऑक्झो ऍसिड करायचे, झेनॉन कंपाऊंड हे त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. त्यानंतर प्रिपरेशन जे रिएक्शन आहेत, प्रिपरेशन मध्ये आपला O2, O3SO2, Cl2, H2SO4, झेनॉन क्लोराइड हे प्रिपरेशन करायचे आहेत. ॲज वेल ॲज त्याचे युजेस आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये इन्क्लुडिंग युजेस हेलियम, निऑन आणि आर्गॉनचे युजेस त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन द रोहोम्बिक अँड मोनोक्लिनिक सल्फर इंटर हॅलोजन कंपाऊंड आणि शेवटचा जो क्वेश्चन आहे, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी तुम्हाला विचारल्या जाते. ठीक आहे. तर 7 नंबरच्या चॅप्टर मध्ये एवढे जे क्वेश्चन आहेत हे आपण डिस्कस केले. 8 नंबरचा चॅप्टर आपल्याला बघायचा आहे, त्या ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन इलेमेंट याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तो तास इतकंच, तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर, महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 केमिस्ट्री विषयासाठी जे विद्यार्थी स्टडी करत आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चनची क्वेश्चन बँक आपण लेक्चर वाईज घेत आहोत आणि टॉपिक वाईजही घेत आहोत. त्यामध्ये लेक्चर क्रमांक 8 आणि टॉपिक क्रमांक 8 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट या चॅप्टरमधील जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आणि अगोदरच्या प्रिव्हियस इयरला जे वारंवार विचारले गेलेले क्वेश्चन आहेत या क्वेश्चनचा स्टडी आपल्याला याच्यामधून करायचा आहे. आणि जे काही आयएमपी क्वेश्चन आहेत त्या आयएमपी क्वेश्चन आपण इथे डिस्कस करून त्याच्यामध्ये जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते राईट डाऊन करून घेणार आहोत. ठीक आहे. तर सुरू करूया. चॅप्टर क्रमांक 8 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. त्यामधला जो पहिला आयएमपी क्वेश्चन आहे तो कॉमन आहे. त्यामध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचे आपल्याला. काय करायचं आहे,
general electronic configuration, 3D to 6D series. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपल्याला 3D, 4D, 5D and 6D या सिरीज साठी सर्व सिरीज साठी करायच्या आहेत. त्यानंतरचा जो महत्त्वाचा पॉइंट आहे तो पॉइंट आहे डिफरन्स अँड सिमिलॅरिटी. राईट डाऊन डिफरन्स अँड सिमिलॅरिटीज कोणाच्या लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज. डिफरन्स अँड सिमिलॅरिटीज हा महत्वाचा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढचा आयएमपी क्वेश्चन आहे जो अगोदर आलेला आहे मॅग्नेटिक मुवमेंट. राईट डाऊन मॅग्नेटिक मुवमेंट न्यू इज इक्वल टू √n इन ब्रॅकेट n+2. ठीक आहे. दिस इज व्हेरी आयएमपी क्वेश्चन. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टेशियल कंपाऊंड. राईट डाऊन प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टेशियल कंपाऊंड. प्रॉपर्टीज ऑफ इंटरस्टेशियल कंपाऊंड. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट याच्यावरती क्वेश्चन अगोदर विचारलेला आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट. प्रॉपर्टीज ऑफ डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. प्रॉपर्टी ॲज वेल ॲज याच्यावरती युजेस ही विचारले जाऊ शकतात. तर त्यामध्ये प्रिपरेशन मेथड पण इन्क्लूड आहे. प्रिपरेशन अँड युजेस. राईट डाऊन प्रिपरेशन अँड युजेस कोणाचे तर फर्स्ट आहे KMnO4 आणि सेकंड आहे K2Cr2O7. याच्यासाठी आपल्याला त्याच्या प्रिपरेशन मेथड आणि त्याचे युजेस विचारले गेलेले आहेत आणि आपल्याला या वेळेस पण त्याचे प्रिपरेशन आणि त्याचे युजेस हे करून ठेवायचे आहेत. त्यानंतरचा जो पुढचा क्वेश्चन आहे आयएमपी क्वेश्चन मेटलर्जी. याच्यामध्ये काय विचारतील 3 टाईपचे मेटलर्जी किंवा त्याचं डेफिनेशन आहे. त्यामध्ये मेटलर्जी कोणासाठी पायरोमेटलर्जी, त्यानंतर हायड्रो आणि शेवटचा आहे तो इलेक्ट्रोमेटलर्जी. ठीक आहे. तर हा एक आयएमपी क्वेश्चन आहे. त्यानंतर ब्लास्ट फर्नेस आहे आणि ब्लास्ट फर्नेसची डायग्राम आणि त्यामध्ये जे ऑल झोन आहेत आणि डायग्राम हे सर्व महत्त्वाचे आहेत. या चॅप्टर मधला हा एक व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ब्लास्ट फर्नेस याच्यामध्ये ऑल झोन विथ डायग्राम या गोष्टी करूनच ठेवा. आयएमपी व्हेरी आहे. ठीक आहे. त्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आयोनायझेशन एन्थाल्पी. पुढचा आयएमपी क्वेश्चन आहे लॅन्थेनाइड कन्स्ट्रक्शन आणि लॅन्थेनाइड कन्स्ट्रक्शन नाही विचारलं तर त्याची कॉजेस करून ठेवा. ठीक आहे. लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन त्याची काय लिहायची आपल्याला कॉजेस ऑफ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आयएमपी क्वेश्चन आहे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिशन मेटल. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिशन मेटल. आणि या चॅप्टरचा शेवटचा जो प्रश्न आहे ऑक्सिडेशन स्टेट. कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. तर हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा नाही, पण आपल्याला एखादा ट्रान्झिशन एलिमेंट आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये रिड्युसिंग एजंट जर असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं चॅप्टर नंबर 8 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट मधील जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आयएमपी क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे लिहून घेतले असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे लेक्चर नंबर 9 व्हिडिओ नंबर 9 चॅप्टर नंबर 9 कोऑर्डिनेशन कंपाऊंड यामध्ये आपण या चॅप्टर मधील आयएमपी क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद.
नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 साठी केमिस्ट्री विषयासाठी जे विद्यार्थी स्टडी करत आहेत त्यांच्यासाठी IMP क्वेश्चन सिरीज मी स्टार्ट केली आहे. त्या सिरीज मधला आजचा 9वा लेक्चर आहे आणि 9व्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टर क्रमांक 9 कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे डिस्कस करणार आहोत. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड याच्यामध्ये जे IMP क्वेश्चन आहेत, जे अगोदरचे क्वेश्चन पेपर आहेत, त्या क्वेश्चन पेपर मध्ये जेवढे काही IMP क्वेश्चन आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. तर सुरू करूया. चॅप्टर क्रमांक 9 कोऑर्डिनेशन कंपाऊंड. या चॅप्टर मधला जो पहिला IMP क्वेश्चन आहे, तर याच्यामध्ये सुरुवात करत असताना ज्या IUPAC सिस्टीम आहेत, तर IUPAC नेम आपल्याला प्रत्येक चॅप्टरसाठी जेवढे ऑर्गॅनिकचे आपण इथून पुढे चॅप्टर करणार आहोत त्याच्यामध्ये तर IUPAC असणार आहे, पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सुद्धा आपल्याला IUPAC नोमेनक्लेचर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. एखादा कॉम्प्लेक्स असेल तर कॉम्प्लेक्स साठी आपल्याला नेम विचारलं जाईल, त्यावेळेस यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो IMP क्वेश्चन आहे, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर किंवा कॅल्क्युलेट दी इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, EAN, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ लिगॅंड. राईट डाऊन टाइप्स ऑफ लिगॅंड. टाइप्स ऑफ लिगॅंड. ठीक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स, त्यामध्ये पुढचा पॉइंट आहे टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्स. नेक्स्ट, राईट नेम ऑफ कॉम्प्लेक्स किंवा त्याचं नाव लिहिण्यासाठी क्वेश्चन विचारला आहे, राईट नेम ऑफ कॉम्प्लेक्स. पुढचा IMP क्वेश्चन आहे ऍप्लिकेशन विचारले जातील तुम्हाला किंवा युजेस विचारले जातील कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे. तर हा कॉमन क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकेल तुम्हाला. ऍप्लिकेशन अँड युजेस ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ऍप्लिकेशन अँड युजेस ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्यानंतरचा पुढचा जो क्वेश्चन आहे क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स अँड डबल सर. राईट डाऊन क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स अँड डबल सर. क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स अँड डबल सर. ठीक आहे. त्यानंतर VBT अँड CFT. ठीक आहे. याच्यातला एकही पॉइंट सोडू नका. VBT व्हॅलन्स बॉन्ड थेरी अँड क्रिस्टल फील्ड थेरी हे पूर्ण आपल्याला करून ठेवायचे. याच्यावरती कोणताही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ स्पिन मध्ये हाय स्पिन अँड लो स्पिन कॉम्प्लेक्स. हाय स्पिन अँड लो स्पिन कॉम्प्लेक्स याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? कॅल्क्युलेट जॉमेट्री अँड हायब्रिडायझेशन. एखादं एक्झाम्पल जे अगोदर आलेली की तुम्ही COF6-3. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला तो कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेट, त्याच्यामध्ये जॉमेट्री आणि त्याचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जो IMP क्वेश्चन आहे आपल्याला ड्रॉ करायचं. काय ड्रॉ करायचं आहे? आयसोमर्स. याच्यामध्ये एक्झाम्पल जे महत्वाचं आहे प्लॅटिनम, अमोनिया, Cl, NO2. तर काय कॅल्क्युलेट करायचं? ड्रॉ द आयसोमर्स. ठीक आहे. आणि या चॅप्टर मधला शेवटचा प्रश्न जो आहे तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि त्याचे फॅक्टर. व्हॉट इज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड देअर फॅक्टर्स. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट त्याच्यामध्ये फॅक्टर्स हे करून ठेवा. ठीक आहे. तर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स या चॅप्टर मध्ये IUPAC नॉमेनक्लेचर हा कॉमन पॉइंट आहे. त्यामध्ये EAN आहे, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, टाइप ऑफ लिगॅंड, टाइप ऑफ कॉम्प्लेक्स, राइट नेम ऑफ कॉम्प्लेक्स, ऍप्लिकेशन अँड युजेस ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड, क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स अँड डबल सॉल्ट, VBT, CFT, हाय स्पिन, लो स्पिन कॉम्प्लेक्स, कॅल्क्युलेट जॉमेट्री अँड हायब्रिडायझेशन, ड्रॉ आयसोमर आणि शेवटचा जो पॉइंट आपण बघितला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि त्याचे फॅक्टर. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आपण एवढे क्वेश्चन जे आहेत ते IMP म्हणून सिलेक्ट केले आणि याच्यामध्ये VBT आणि CFT मोस्ट IMP क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड ह्या चॅप्टर मधील जे IMP क्वेश्चन आहेत हे डिस्कस केले. पुढच्या लेक्चर मध्ये किंवा पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण चॅप्टर क्रमांक
10 असणार आहे, व्हिडिओ क्रमांक पण आपला 10 असणार आहे. हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्ह, यामध्ये हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मधले आयएमपी क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 केमिस्ट्री विषयासाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण चॅप्टर क्रमांक 10 पर्यंत आता पोहोचलेलो. त्यामध्ये चॅप्टर क्रमांक 10 हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मधील जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आयएमपी क्वेश्चन आपल्याला या लेक्चर मध्ये पाहिजे. तर लेक्चरला स्टार्ट करू. हेडिंग टाका हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्ह. यामध्ये हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मध्ये डेफिनेशन, आययुपीएसी नॉमेनक्लेचर आणि रिएक्शन आणि स्ट्रक्चर या 4 पॉइंट मध्ये हा चॅप्टर डिवाइड झालेला आहे. तर या चॅप्टर साठी आपण सुरुवातीला डेफिनेशन बघू. राईट डाऊन. डेफिनेशन ज्या पेपरच्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचे असणार आहेत तर त्या डेफिनेशन आपल्याला करूनच जायचे आहेत. डेफिनेशन त्यामधली पहिली डेफिनेशन आहे इनॅन्शुमर. ठीक आहे, राईट डाऊन. इनॅन्शुमर फर्स्ट डेफिनेशन आहे इनॅन्शुमर्स. पुढची डेफिनेशन आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वरती हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्ह वरती भरपूर वेळेस प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळे डेफिनेशन मध्ये महत्त्वाची जी डेफिनेशन आहे ती कोणती असणार आहे? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. तिसरी डेफिनेशन आहे असिमेट्रिकल कार्बन ऍटम. कार्बन ऍटम अँड असिमेट्रिकल कार्बन ऍटम. टाइप्स ऑफ ऍटम मध्ये आपण हे पाहिले आहे. असिमेट्रिकल, सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल मध्ये. त्यामध्ये व्हॉट इज असिमेट्रिकल और असिमेट्रिक कार्बन ऍटम. असिमेट्रिक कार्बन ऍटम. तर ह्या 3 डेफिनेशन सर्वात महत्त्वाचे आहेत. हॅलोजन आणि डेरिव्हेटिव्ह चॅप्टर ज्यावेळेस आपण करतोय त्यावेळेस या 3 डेफिनेशनला इग्नोर करू नका. ठीक आहे. त्यानंतर चॅप्टर क्रमांक 10, 11, 12 आणि 13 साठी कॉमनचा क्वेश्चन असणार आहे आययुपीएसी नॉमेनक्लेचर. तर हा क्वेश्चन आपल्याला करूनच ठेवायचा आहे. ठीक आहे. तर याच्यामधला दुसरा जो पार्ट आहे तो कशाचा पार्ट असणार आहे? आययुपीएसी नेम और आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टम. याच्यामध्ये आपल्याला सगळ्या टाइपचे जे आययुपीएसी चे नॉमेनक्लेचर आहेत, ठीक आहे, टेक्स्ट बुक मध्ये दिलेले, तर ते करून ठेवायचे आहे. त्यानंतर हॅलोजन आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये SN1 अँड SN2 रिएक्शन. ठीक आहे. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर अँड सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर या रिएक्शन आपल्याला करून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर याच्यामधला या चॅप्टर मधला जो तिसरा पार्ट येतोय तो रिएक्शनचा पार्ट आहे. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाइपच्या रिएक्शन, 8 ज्या महत्त्वाच्या रिएक्शन आहेत त्या 8 रिएक्शन आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहिजे. ठीक आहे. त्यातली जी पहिली रिएक्शन असणार आहे ती अँटी मार्कोनिकोव्ह रूल वरती आधारित असणार आहे. राईट डाऊन. फर्स्ट रिएक्शन अँटी मार्कोनिकोव्ह रूल. सेकंड डिहाइड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन. राईट डाऊन. डिहाइड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन. या चॅप्टर मधली तिसरी आणि महत्त्वाची रिएक्शन आहे वुड्स रिएक्शन. ठीक आहे. और वुड्स फिटिक रिएक्शन. दोन्ही करून ठेवा. त्यामध्ये मी प्रायोरिटी देतोय वुड्स फिटिक रिएक्शन. चौथी रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नल रिएक्शन. प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नल रिएजंट. ग्रिग्नल रिएजंट माहिती असेल RMGX. तसं काय करायचं आहे? प्रिपरेशन करायचं आहे. प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नल. प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नल रिएजंट. प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नल रिएजंट. 5 नंबरची ती रिएक्शन असणार आहे फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. 2 टाइपचे रिएक्शन आहेत त्याच्यामध्ये, फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन आणि फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. याच्यामध्ये मी फ्रिडल क्राफ्ट असायलेशनला प्रायोरिटी दिलेली आहे. राईट डाऊन. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. फ्रिडल क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. 6वी जी रिएक्शन आहे सॅन्डमियर रिएक्शन. ही सुद्धा महत्त्वाची रिएक्शन आहे. राईट डाऊन. सॅन्डमियर रिएक्शन. 7वी रिएक्शन आहे स्वॉर्ट्झ रिएक्शन. राईट डाऊन. स्वॉर्ट्झ
रिॲक्शन आणि शेवटची रिॲक्शन आहे फिंकिल्स्टन रिॲक्शन. ठीक आहे. तर या चॅप्टर मध्ये ह्या ज्या 8 टाईपच्या रिॲक्शन आहेत यातली एक ही रिॲक्शन प्रिपेअर करायची सोडू नका, कारण याच्यावरती क्वेश्चन येण्याची भरपूर शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे या चॅप्टर मध्ये शेवटचे 2 पॉइंट, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वरती आपण बघितलेल्या डेफिनेशन वरती क्वेश्चन विचारणार आहे. त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम इन 2-chloro-butane याच्यावरती क्वेश्चन ए प्रिपेअर करून ठेवा. आणि शेवटचा स्ट्रक्चर वरती क्वेश्चन आहे, व्हॉट इज DDT फुल फॉर्म अँड क्लोरोफॉर्म. आता DDT स्ट्रक्चर साठी विचारतील आणि क्लोरोफॉर्म आणि DDT जर एकत्र विचारला किंवा सेपरेट विचारला तर ह्या दोन्हीची जे युजेस आहेत त्या युजेस वरती क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. तर चॅप्टर क्रमांक 10 जो आपण आता डिस्कस केला त्याच्यावरचे जे प्रिव्हियस इयरला विचारलेले भरपूर क्वेश्चन या चॅप्टर मध्ये इन्क्लूड आहे. त्याच्यामध्ये आपण जे व्हेरी मोस्ट IMP म्हणून हे तुमच्या समोर डेफिनेशन, IUPAC नॉमेनक्लेचर, रिॲक्शन आणि स्ट्रक्चर या 4 पॅरामीटर थ्रू याचा अनालिसिस केले आहे आणि त्याचे IMP क्वेश्चन आहेत ते आपण पाहिलेले आहे. ठीक आहे. परत एकदा रिवाइज करू. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, डेफिनेशन मध्ये एनोन्शियमर, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, असिमेट्रिक कार्बन ॲटम. ठीक आहे. IUPAC नॉमेनक्लेचर हे तुम्हाला सांगितलेले आहे चॅप्टर क्रमांक 10, 11, 12, 13 साठी IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला करायचंच आहे. SN1 आणि SN2 रिॲक्शन मध्ये 8 रिॲक्शन आपण बघितल्या. त्यामध्ये जे रिॲक्शन आहेत अँटी मार्कोनिकोव रूल, डिहायड्रोहायड्रोजनेशन रिॲक्शन, वुड्स फिटिंग रिॲक्शन, प्रिपरेशन ऑफ ग्रिग्नाल रिएजंट, त्यानंतर फ्रेडल-क्राफ्ट असायलेशन, सॅन्डमियर रिॲक्शन, स्वार्ट्ज रिॲक्शन आणि फिंकिल्स्टन रिॲक्शन. त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम इन 2-chloro-butane याच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता. ठीक आहे. DDT स्ट्रक्चर करून ठेवा किंवा स्ट्रक्चर नाही विचारलं तर DDT अँड क्लोरोफॉर्म याचे युजेस तुम्हाला करून ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर हे झालं अनालिसिस हॅलोजन अँड डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचं. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये चॅप्टर क्रमांक 11 अल्कोहोल, फिनॉल, इथर या चॅप्टर वरचे जे IMP क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 साठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्री विषयासाठी मी मोस्ट इम्पॉर्टंट IMP जे क्वेश्चन आहेत केमिस्ट्री सब्जेक्ट मधले ते मी तुमच्या समोर आणत आहे. ह्या लेक्चर व्हिडिओ सिरीज मधला चॅप्टर क्रमांक 11 सुरू आहे, अल्कोहोल, फिनॉल, इथर. तर या चॅप्टर मध्ये जे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन आहेत, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, तर हे क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. तर हेडिंग टाका चॅप्टर क्रमांक 11 अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. त्यामध्ये पहिला जो महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे IUPAC नॉमेनक्लेचर. ठीक आहे. IUPAC नॉमेनक्लेचर और IUPAC नेमिंग सिस्टीम याच्यामध्ये आपल्याला 3 सिस्टीम वरती काम करायचं आहे किंवा 3 सिस्टीम वरती तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर परफेक्ट करून ठेवायचं आहे. त्यामध्ये पहिला जो पॉइंट आहे IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये कार्बिनॉल, सेकंड कार्बोनाइल अल्कोहोल आणि थर्ड आहे इथिलीन ग्लायकॉल. तर ह्या ज्या 3 सिस्टीम आहेत या 3 सिस्टीम साठी IUPAC नॉमेनक्लेचर साठी आपल्याला क्वेश्चन येणार आहे. तिसरा जो क्वेश्चन आहे तो कोणता आहे, इथिलीन ग्लायकॉल. ठीक आहे. तर फर्स्ट पार्ट इथं कंप्लीट झाला आणि टेक्स्ट बुक मध्ये नोट लिहून घ्या. नोट इन टेक्स्ट बुक पेज नंबर 237 हा जो टेबल आहे त्याच्यामध्ये जो टेबल आहे टेबल नंबर 11.2 याच्यातले जे सर्व स्ट्रक्चर आहेत ते सर्व स्ट्रक्चर करायचे. ठीक आहे. तर हे सर्व स्ट्रक्चर महत्त्वाचे असणार आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे अल्कोहोल, फिनॉल, इथर मध्ये प्रिपरेशन अँड युजेस ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. प्रिपरेशन बघायचे आणि त्याचे युजेस बघायचे. ठीक आहे. तर पुढचा IMP क्वेश्चन असणार आहे प्रिपरेशन मेथड ऑफ प्रिपरेशन अँड युजेस ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. तर प्रिपरेशन आपल्याला पाहायचं आहे, युजेस बघायचे अल्कोहोल, फिनॉल आणि इथर साठी. ठीक आहे. चॅप्टर क्रमांक 10 मध्ये ज्याप्रमाणे आपण 8 रिॲक्शन बघितल्या होत्या तशा चॅप्टर क्रमांक 11 मध्ये म्हणजे अल्कोहोल, फिनॉल, इथर साठी आपल्याला 4 महत्त्वाच्या रिॲक्शन आहेत
त्यामधील ज्या महत्त्वाच्या रिॲक्शन आहेत त्यामध्ये पहिली रिॲक्शन आहे, रिॲक्शन हेडिंग टाका आणि त्यामध्ये पहिली रिॲक्शन घ्या विल्यमसन सिंथेसिस, सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन आहे विल्यमसन सिंथेसिस. दुसरीची रिॲक्शन असणार आहे रीमन टिमन रिॲक्शन, राईट डाऊन रीमन टिमन रिॲक्शन. पुढची रिॲक्शन आहे रीमन टिमन रिॲक्शन, रीमन टिमन रिॲक्शन. तिसरी रिॲक्शन आहे या चॅप्टर मध्ये कोल्बेज रिॲक्शन. ओके, राईट डाऊन कोल्बेज रिॲक्शन, कोल्बेज रिॲक्शन. आणि चौथीची प्रोसेस आहे किंवा चौथी रिॲक्शन टाईप आहे इस्टरिफिकेशन, इस्टरिफिकेशन रिॲक्शन, इस्टरिफिकेशन रिॲक्शन. ठीक आहे, विल्यमसन सिंथेसिस, रीमन टिमन रिॲक्शन, कोल्बेज रिॲक्शन आणि इस्टरिफिकेशन रिॲक्शन. तर ह्या 4 रिॲक्शन आपल्यासाठी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू साठी महत्त्वाच्या असणार आहेत. अल्कोहोल फिनॉल इथर साठी पुढचा जो मी काढलेला आयएमपी क्वेश्चन आहे तो आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. लिहून घ्या, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. ठीक आहे, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. त्यानंतर पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे रिडक्शन ऑफ फिनॉल, सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन, रिडक्शन ऑफ फिनॉल. आयएमपी करून ठेवा, व्हेरी मोस्ट आयएमपी, रिडक्शन ऑफ फिनॉल. त्यानंतर नायट्रेशन ऑफ एनिसोल, राईट डाऊन नायट्रेशन ऑफ एनिसोल. ठीक आहे, पुढचा आयएमपी क्वेश्चन आहे. आणि शेवटचा प्रिपरेशन ऑफ फिनॉल, प्रिपरेशन ऑफ फिनॉल लिहा, प्रिपरेशन ऑफ फिनॉल डाउ प्रोसेस अँड फॉर्म, दोन टाईपच्या प्रोसेस आहेत, फॉर्म क्युमिन आणि डाउ प्रोसेसच्या माध्यमातून आपल्याला फिनॉलचं प्रिपरेशन करायचं. ठीक आहे, तर अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये आपण हे जे पॅरामीटर बघितले, आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम, रिॲक्शन आणि याच्यामध्ये ज्या रिडक्शन मेथड आहेत आणि ज्या प्रिपरेशन रिॲक्शन आहे याच्या थ्रू आपल्याला ह्या चॅप्टरचं पूर्ण अनालिसिस केलेलं आहे. आणि पाठीमागे दिलेले जे सर्व क्वेश्चन आहेत ते आयएमपी क्वेश्चन आहेत. परत एकदा समराइज करू, आययुपीएसी नॉमेनक्लेचर मध्ये आपण काय लक्षात ठेवणार आहोत, कार्बिनॉल, कार्बोनाइल अल्कोहोल, एथिलीन ग्लायकॉल आणि टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 237 जे त्याच्यामध्ये टेबल नंबर 11.2 याचे सर्व स्ट्रक्चर आपण करणार आहोत. त्यानंतर प्रिपरेशन आणि युजेस ऑफ अल्कोहोल फिनॉल इथर याच्यामध्ये पुढचा पॉईंट आपण बघितला रिॲक्शन, 4 रिॲक्शन महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये विल्यमसन सिंथेसिस, रीमन टिमन रिॲक्शन, कोल्बेज रिॲक्शन आणि एस्टरिफिकेशन रिॲक्शन. ठीक आहे, त्यानंतर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिड्यूसिंग ऑफ फिनॉल, रिडक्शन ऑफ फिनॉल, नायट्रेशन ऑफ एनिसोल अँड प्रिपरेशन ऑफ फिनॉल. दोन प्रोसेसला आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे, डाउ प्रोसेस अँड फ्रॉम क्युमिन. ठीक आहे, तर या चॅप्टर मध्ये आपण एवढे सर्व आयएमपी क्वेश्चन पाहिलेले आहेत. आणि हे क्वेश्चन म्हणजे याच्यातल्या ज्या 2 रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शन आपल्याला अगोदरच्या क्वेश्चन पेपर मध्ये दिसते. ठीक आहे, तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टर क्रमांक 12 अल्डिहाइड केटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड हा स्टार्ट करू. तुर्तास इतकंच, धन्यवाद. मी प्राध्यापक बालाजी बाबर, महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 याच्यामध्ये केमिस्ट्री विषयासाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी आयएमपी क्वेश्चन सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामधला चॅप्टर क्रमांक 12 आपण आज डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये अल्डिहाइड केटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड या चॅप्टर मधले जे अगोदरच्या वर्षी जे महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत याच्यावरती डिस्कशन होईल आणि ते आयएमपी क्वेश्चन आपण लिहून घेणार आहोत. ठीक आहे, तर सुरू करू. हेडिंग टाका. पहिला जो कॉमन क्वेश्चन असणार आहे, प्रत्येक चॅप्टर मध्ये ऑर्गॅनिकच्या आपल्याला कशावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, आययुपीएसी नॉमेनक्लेचर और आययुपीएसी नेम या सिस्टीम वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हा क्वेश्चन आपल्याला असणार म्हणजे असणार. त्यानंतर अल्डिहाइड केटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये ज्या 7 रिॲक्शन आहेत महत्त्वाच्या त्या आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. कोणतीही रिॲक्शन स्किप करू नका कारण सर्व रिॲक्शन महत्त्वाच्या आहेत. रिॲक्शनचा जो पार्ट आहे या रिॲक्शनच्या पार्ट मध्ये जी पहिली रिॲक्शन आहे, राईट डाऊन स्टीफन रिॲक्शन, फर्स्ट रिॲक्शन स्टीफन रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. अल्डोल कंडेन्सेशन आणि क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन मध्ये मी प्रायोरिटी दिलेली आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. लिहून घ्या, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. ठीक आहे, तिसरा जो क्वेश्चन असणार आहे कॅनिझरोज रिॲक्शन.
अँड क्रॉस कॅलिझरोज रिएक्शन. याच्यामध्ये महत्वाचा जो आहे तो क्रॉस कॅलिझरोज रिएक्शनचा पार्ट आहे. क्रॉस कॅलिझरो रिएक्शन. चौथी रिएक्शन आहे क्लेमन्सन्स अँड वुल्फ किशनर रिडक्शन. ठीक आहे, राईट डाऊन. क्लेमन्सन अँड वुल्फ किशनर रिडक्शन. ठीक आहे, 5 नंबरचा जो पॉइंट आहे रिएक्शनचा त्यामध्ये डिकार्बोक्झायलेशन ऑफ कार्बोक्झॅलिक ऍसिड. राईट डाऊन. डिकार्बोक्झायलेशन ऑफ कार्बोक्झॅलिक ऍसिड हा महत्वाचा क्वेश्चन आहे. 6 नंबरची जी रिएक्शन आहे त्यामध्ये गेटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरेन्स. राईट डाऊन. गेटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरेन्स. आणि 7वा जो महत्वाचा क्वेश्चन आहे एस्टरिफिकेशन रिएक्शन. राईट डाऊन. एस्टरिफिकेशन प्रोसेस और एस्टरिफिकेशन रिएक्शन. ठीक आहे, तर या चॅप्टर मधला रिएक्शनचा पार्ट इथे संपतोय. सर्व रिएक्शन महत्वाचे, सर्व रिएक्शन करून ठेवा. याच्यामध्ये क्लेमन्सन्स वुल्फ किशनर रिडक्शन, गेटरमन कोच फॉर्म्युलेशन, ठीक आहे, स्टीफन रिएक्शन ह्या महत्वाच्या रिएक्शन आहेत. तरी सुद्धा आपण बाकीच्या रिएक्शनला प्रायोरिटी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. प्रॉपर्टी वरती क्वेश्चन आहे. प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो प्रश्न असणार आहे जो महत्वाचा आहे कन्वर्जन ऑफ पॅरा ब्रोमो आयसोप्रोपाइल बेन्झीन इनटू पॅरा आयसोप्रोपाइल बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे, कन्वर्जन साठी याच्यावरती क्वेश्चन असणार आहे. क्वेश्चन काय असणार आहे पॅरा ब्रोमो आयसोप्रोपाइल बेन्झीन याचं कन्वर्जन करायचं आहे इनटू कशामध्ये पॅरा आयसोप्रोपाइल बेन्झोइक ऍसिड. कशासाठी क्वेश्चन विचारतील कन्वर्ट दी फॉलोइंग रिएक्शन और कन्वर्जन्स. ठीक आहे, तर याच्यावरती क्वेश्चन आपल्याला असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा जो क्वेश्चन आहे या चॅप्टर मधला तो महत्वाचा आहे आणि तो कोणता असणार आहे राईट डाऊन. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रोजन. लिहून घ्या. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रोजन. What is the action of hydrazine on cyclopentanone in presence of KOH in ethylene glycol. तर अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आपण जे आययुपीएसी नॉमेनक्लेचरचे क्वेश्चन आहेत ते तर करायचे आहेत. त्यानंतर ज्या 7 रिएक्शन आहेत त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे कन्वर्जनचा प्रिपरेशनचा हा क्वेश्चन महत्वाचा असणार आहे. परत एकदा समराइज करू आपण. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड याच्यामध्ये आपल्याला आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम रिएक्शन मध्ये स्टीफन रिएक्शन, क्रॉस ऑल्डर कंडेन्सेशन, क्रॉस कॅलिझरोज रिएक्शन, क्लेमन्सन्स अँड वुल्फ किशनर रिडक्शन, डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, गेटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरेन अँड एस्टरिफिकेशन रिएक्शन ह्या 7 रिएक्शन आपल्याला करायचे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन, त्यानंतर कन्वर्जन ऑफ पॅरा ब्रोमो आयसोप्रोपाइल बेन्झीन इनटू पॅरा आयसोप्रोपाइल बेन्झोइक ऍसिड मध्ये जे कन्वर्जन होतं ते कन्वर्जन आपल्याला याच्यावरती क्वेश्चन असू शकणार आहे. त्यानंतर शेवटचा जो क्वेश्चन आहे व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रोजन ऑन सायक्लोपेंटेन इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम हायड्रोक्साइड इन इथिलीन ग्लायकॉल. तर याच्यावरती जो क्वेश्चन असणार आहे तो महत्वाचा असणार आहे. ठीक आहे, तर उद्याच्या लेक्चरला किंवा पुढच्या लेक्चरला आपण अमाइन या चॅप्टर वरचे आयएमपी क्वेश्चन पाहणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद.
नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 च्या माध्यमातून जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत, या विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्री विषयासाठी आपण मोस्ट इम्पॉर्टंट किंवा IMP क्वेश्चन सिरीज सुरू केलेली होती. त्यामध्ये आतापर्यंत आपण 13वे लेक्चर पर्यंत पोहोचलो आणि यामध्ये केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 13 आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरू करू. हेडिंग टाका चॅप्टर क्रमांक 13 अमाइन. अमाइन या चॅप्टर मध्ये जसं आपण चॅप्टर 10, 11 आणि 12 साठी IUPAC नॉमेनक्लेचर हे कंपल्सरी केले होतं, तर या चॅप्टर साठी सुद्धा आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर साठी IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम करायची आहे. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे व्हॉट आर अमाइन. राईट डाऊन व्हॉट आर अमाइन. ठीक आहे. त्याच्यामध्ये अमाइनचं जे प्रिपरेशन असणार आहे आणि क्लासिफिकेशन असणार आहे, तर हे अमाइनचं प्रिपरेशन आणि क्लासिफिकेशन करून ठेवा. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे मेंडिस रिडक्शन. राईट डाऊन मेंडिस रिडक्शन हा पॉइंट आपल्याला करायचा. त्यानंतर गॅब्रियल लिहून घ्या. गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस ही सिंथेसिस महत्वाची आहे, ही सिंथेसिस करून ठेवा. त्यानंतर हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. राईट डाऊन हॉफमन ब्रोमामाइड. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. पुढचा जो क्वेश्चन असणार आहे कपलिंग रिएक्शन. लिहून घ्या कपलिंग रिएक्शन. कपलिंग रिएक्शन. नेक्स्ट लिहून घ्या हाइसबर्ग्स रिएजंट किंवा त्याच्यावरती क्वेश्चन हाइसबर्ग टेस्ट. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन. राईट डाऊन डिस्टिंग्विश बिटवीन. डिस्टिंग्विश बिटवीन इथाइल, इथाइल, डाइथाइल and ट्राई इथाइल अमाइन. डिस्टिंग्विश करायचं आहे डाइथाइल, इथाइल, डाइथाइल अँड ट्राइथाइल अमाइन. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड ऑन एनिलीन. लिहून घ्या ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड ऑन एनिलीन. ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड ऑन एनिलीन. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे एमिलोलिसिस. राईट डाऊन एमिलोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. एमिलोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. नेक्स्ट क्वेश्चन डायझोटायझेशन. डायझोटायझेशन रिएक्शन ऑफ एनिलीन. डायझोटायझेशन रिएक्शन ऑफ एनिलीन. आणि शेवटचा क्वेश्चन आहे या चॅप्टर मधला झ्विटर आयन अँड फॉर्मेशन ऑफ झ्विटर आयन. झ्विटर आयन. ठीक आहे. तर अमाइन चॅप्टर मध्ये हे सर्व क्वेश्चन जे महत्त्वाचे आहेत ते आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस केले. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टर क्रमांक 13 अमाइन हा डिस्कस केला. पुढच्या लेक्चर मध्ये म्हणजे आपलं लेक्चर क्रमांक 14 असणार आहे. चॅप्टर क्रमांक सुद्धा 14 असणार आहे. बायोमॉलिक्युल्स या चॅप्टर मध्ये जे IMP क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तो तासिकच धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 यामध्ये केमिस्ट्री विषयासाठी जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण केमिस्ट्री विषयाची 1 ते 16 चॅप्टर आणि त्या 16 चॅप्टर मधले जे महत्त्वाचे प्रश्न अगोदर प्रिव्हियस इयर किंवा अगोदरच्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेले आहेत अशा क्वेश्चनचा स्टडी आपण या लेक्चरच्या माध्यमातून घेत आहोत. त्यामधलं लेक्चर क्रमांक 14 चॅप्टर क्रमांक 14 बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरसाठी आपल्याला जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न डिस्कस करायचे आहेत. तर हेडिंग टाका बायोमॉलिक्युल्स. त्यामध्ये जो पहिला क्वेश्चन आहे जो महत्त्वाचा आहे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. पहिलाच क्वेश्चन आहे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स.
क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट. याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला करून ठेवायचे, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट अँड एक्झाम्पल. त्यामधलं एक क्लासिफिकेशन जे महत्वाचं आहे ते क्लासिफिकेशन मी तुम्हाला लिहून देतोय. ऑलिगोसॅकराइड्स. ऑलिगोसॅकराइड्स. ऑलिगोसॅकराइड हे क्लासिफिकेशन मधलं महत्वाचे पॉइंट आहे. त्यानंतर रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज वरती भरपूर प्रमाणात क्वेश्चन विचारले आहेत अगोदर. रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. पुढचा एक क्वेश्चन आहे हार्वर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युला लिहायचा आपल्याला. त्यामध्ये जो महत्वाचा हार्वर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे सुक्रोज साठी, तर तो महत्वाचा आहे. राईट डाऊन हार्वर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युला. हार्वर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युला. त्यामध्ये पहिला जो आहे सुक्रोज. सुक्रोज. त्यानंतर दुसरा आहे ग्लायकोपायरॅनोज. सेकंड ग्लायकोपायरॅनोज. ग्लायकोपायरॅनोज. आणि तिसरे जे आहे माल्टोज. तर हे 3 हार्वर्ड प्रोजेक्शन फॉर्म्युला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. तिन्हीमधलं एक विचारलं जाऊ शकतं किंवा तिन्ही विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा महत्वाचा क्वेश्चन आहे सेल्युलोज. हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला स्ट्रक्चर साठी विचारले. स्ट्रक्चर ऑफ सेल्युलोज. त्यानंतरचा पुढचा जो महत्वाचा क्वेश्चन आहे ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायबरस प्रोटीन. हे आपल्याला डिस्टिंग्विश करायचं. ग्लोब्युलर अँड फायबरस प्रोटीन. ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायबरस प्रोटीन. त्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे प्रिपरेशन ऑफ राईट डाऊन प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज पेंटा एसिटेट फ्रॉम ग्लुकोज. काय करायचं आहे? प्रिपेअर करायचं आहे ग्लुकोज पेंटा एसिटेट कोणापासून? फ्रॉम ग्लुकोज. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न असणार आहे. त्यानंतरचा जो महत्वाचा प्रश्न आहे अल्फा अॅमिनो ऍसिड. अॅमिनो ऍसिड आणि त्याच्यामध्ये अल्फा अॅमिनो ऍसिड हा महत्वाचा क्वेश्चन आपल्यासाठी राहणार आहे. त्यानंतर जो महत्वाचा प्रश्न आहे पेप्टाइड बॉन्ड अँड प्रोटीन. हे कशासाठी विचारले? स्ट्रक्चर साठी. ठीक आहे, लिहून घ्या. पेप्टाइड बॉन्ड आणि प्रोटीनचं जे स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, प्रोटीन हे जे 2 पॉइंट आहे त्यासाठी विचारले जातील स्ट्रक्चर साठी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज इज कॉल्ड एज इन्व्हर्जन. गिव्ह अ सायंटिफिक रिझन. रिझन साठी सुद्धा हा महत्वाचा क्वेश्चन आहे. लिहून घ्या. हायड्रोलिसिस ऑफ sucrose is called as inversion. Gives scientific reason साठी हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतोय. त्यानंतर वेगवेगळ्या टाइपचे आपण ग्लायकोसाइडिक लिंकेज बघितल्या. त्यामध्ये अल्फा बीटा, अल्फा 14, अल्फा 16, बीटा 14. तर ह्या सगळ्या ग्लायकोसाइडिक लिंकेज आहेत ह्या लिंकेज करून ठेवायचे. ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि स्ट्रक्चर. ठीक आहे, ग्लायकोसाइडिक लिंकेज, ऑल ग्लायकोसाइडिक लिंकेज आपल्याला महत्वाच्या आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे स्ट्रक्चर साठी एएमपी. त्यानंतर डीसीएमपी याचे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला करून ठेवायचं आहे. त्यानंतर एन्झाइम कॅटलिस्ट हे सुद्धा क्वेश्चन महत्वाचे आहे. एन्झाइम, व्हॉट इज एन्झाइम कॅटलिस्ट. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा क्वेश्चन आहे, चॅप्टर मोठा आहे त्याच्यामुळे क्वेश्चन सुद्धा भरपूर महत्वाचे आहेत आणि एक क्वेश्चन यातला राहता कामा नाही. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे न्यूक्लिओसाइड अँड न्यूक्लियोटाइड. आणि शेवटचा प्रश्न आहे सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. ठीक आहे, सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ
प्रोटीन. तर बायोमॉलिक्युल्स चॅप्टर मध्ये ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला इथं मी राईट डाऊन करून दिलेल्या आहेत. बायोमॉलिक्युल्स मध्ये ओव्हरव्ह्यू घेऊ आपण. क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट, त्यामध्ये ऑलिगोसॅकराइड जे मला महत्त्वाचं वाटते. त्यानंतर रिंग स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, वर्क प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये सुक्रोज, ग्लायकोपायरानोज, माल्टोज, सेल्युलोजचं स्ट्रक्चर विचारते. ग्लोब्युलर प्रोटीन्स अँड फायबरस प्रोटीन याच्यावरती क्वेश्चन असू शकतोय. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज पेंटा ऍसिटेट फ्रॉम ग्लुकोज, त्यानंतर अल्फा अमिनो ऍसिड, पेप्टाइड बॉन्ड प्रोटीन स्ट्रक्चरसाठी हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज इज कॉल्ड एज इन्व्हर्जन. गिव्ह सायंटिफिक रिजन. त्यामध्ये पुढचा जो क्वेश्चन आहे ग्लायकोसाइडिक लिंकेज, सगळ्या ज्या ग्लायकोसाइडिक लिंकेज आहेत ते आपल्याला करायचे. त्यानंतर व्हॉट इज एएमपी डीसीएमपी स्ट्रक्चरसाठी एन्झाइम कॅटलिस्ट, न्यूक्लियोटाइड अँड सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. तर हे सर्व क्वेश्चन महत्त्वाचे आहेत अकॉर्डिंग टू एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. याच्यामधला एकही क्वेश्चन सोडलं. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला चॅप्टर क्रमांक जो 15 आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टरसाठी जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये चॅप्टर क्रमांक 15 असणार आहे, लेक्चर क्रमांक 15 असणार आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीसाठी महत्त्वाचे आयएमपी क्वेश्चन पाहिजे. तुमचा इतकंच. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025च्या अनुषंगाने जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये, तर त्या विद्यार्थ्यांसाठी चॅप्टर क्रमांक 1 ते चॅप्टर क्रमांक 16 या 16 चॅप्टरसाठी आपण काही आयएमपी क्वेश्चन प्रिपेअर करून ठेवलेले आहेत. त्या क्वेश्चन प्रिपरेशन सिरीज मधला आजचा लेक्चर क्रमांक 15 असणार आहे. याच्यामध्ये आपण टॉपिक क्रमांक 15 इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या विषयासाठी त्या टॉपिक मधले जे महत्त्वाचे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत. तर लेक्चरला स्टार्ट करू. हेडिंग टाका चॅप्टर क्रमांक 15 इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आपल्याला विचारला जाईल किंवा तो महत्त्वाचा असणार आहे तो क्वेश्चन कोणता असणार आहे लिहून घ्या. व्हॉट इज पॉलिमर, व्हॉट इज पॉलिमर अँड क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर on the basis of structure. ठीक आहे. याच्यामध्ये दोन टाईपचे पॉलिमर आहेत जे महत्त्वाचे आहेत, होमोपॉलिमर अँड कोपॉलिमर. होमोपॉलिमर अँड कोपॉलिमर. पहिला प्रश्न व्हॉट इज पॉलिमर अँड क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर. नंतर सेकंड क्वेश्चन आहे, दुसरा जो प्रश्न असणार आहे तो प्रश्न आहे ऍडिशन पॉलिमरायझेशन. राईट डाऊन ऍडिशन. दुसरा प्रश्न असणार आहे ऍडिशन पॉलिमरायझेशन, ऍडिशन पॉलिमरायझेशन. ठीक आहे. तिसरा प्रश्न असणार आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. राईट डाऊन. महत्त्वाचा प्रश्न आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो क्वेश्चन असणार आहे मोनोमर्स स्ट्रक्चर अँड रिएक्शन. वेगवेगळ्या टाईपचे मोनोमर्स आहेत, त्याचे स्ट्रक्चर मोनोमर्स. राईट डाऊन मोनोमर्स स्ट्रक्चर अँड रिएक्शन दोन्ही करून ठेवायचे आहेत. महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे रबर अँड व्हल्कनायझेशन ऑफ रबर आणि त्याच्या रिएक्शन. ठीक आहे. राईट डाऊन रबर अँड व्हल्कनायझेशन ऑफ रबर. याच्यामध्ये याचं काय करून ठेवायचे रिएक्शन. व्हॉट इज व्हल्कनायझेशन ऑफ रबर अँड इट्स रिएक्शन. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे पॉलिथिन. ठीक आहे. त्यामध्ये लिहून घ्या पॉलिथिन. त्यामध्ये LDP अँड HDP. याच्यामध्ये झिग्लर नाटा कॅटलिस्ट याच्यावर असणार आहे क्वेश्चन. झिग्लर नाटा कॅटलिस्ट हे कॅटलिस्ट यूज करून रिएक्शन करायचे. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे टेफ्लॉन. याची रिएक्शन तुम्हाला आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारली जाऊ शकणार आहे. ठीक आहे. टेफ्लॉन याची रिएक्शन. ठीक आहे. पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे, पुढचा आयएमपी क्वेश्चन असणार आहे राईट डाऊन
पॉली ॲक्रायलोनायट्राइल, पॉली ॲक्रायलोनायट्राइल याच्यामध्ये प्रिपरेशन अँड रिॲक्शन याच्यासाठी क्वेश्चन असणार. ठीक आहे. त्यानंतर नायलॉन 2, नायलॉन 6 अँड नायलॉन 6. ठीक आहे. भरपूर वेळेस नायलॉन 6, नायलॉन 6 वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. यावेळेस तुम्हाला नायलॉन 2 किंवा नायलॉन 6 याच्यावरती क्वेश्चन पाहायला मिळतील. त्यानंतर पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे, बुना एन अँड बुना एस रबर याचे आपल्याला युजेस महत्वाचे, यावेळेस युजेस करून आपल्याला ठेवायचे. त्यानंतरचा महत्वाचा पुढचा प्रश्न आहे फिनॉल फॉर्माल्डिहाइड, फिनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर याच्यामध्ये आपल्याला फिनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर किंवा मेलामाइन फॉर्मेशन, मेलामाइन फॉर्मेशन हा या चॅप्टर मधला मोस्ट आयएमपी क्वेश्चन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो आयएमपी क्वेश्चन आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. नेक्स्ट क्वेश्चन बायोडिग्रेडेबल पॉलिमर, बायोडिग्रेडेबल पॉलिमर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे डिस्टिंग्विश करायचं आपल्याला थर्मोसेटिंग अँड थर्मोप्लास्टिक. डिस्टिंग्विश बिटवीन थर्मोसेटिंग अँड थर्मोप्लास्टिक ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पीएच, बीवी अँड पीव्हीसी हे दोन्ही पॉइंट करून ठेवायचे. आणि या चॅप्टर मधला शेवटचा जो प्रश्न असणार आहे डेक्रॉन. ठीक आहे. डेक्रॉन डेक्रॉन याच्यामध्ये डेक्रॉन म्हणजेच काय, टेरिलिन. टेरिलिन म्हणजेच काय, डेक्रॉन. तुम्हाला टेरिलिनच्या ऐवजी डेक्रॉन म्हणून जर क्वेश्चन आला तर कन्फ्युज होऊ नका, याच्यावरती आपल्याला आन्सर व्यवस्थितपणे लिहायचा आहे. तर इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री मध्ये आपण एवढ्या टाइपचे आयएमपी क्वेश्चन पाहिलेले आहेत आणि याच्यामध्ये सर्वच या चॅप्टर मध्ये जेवढे आयएमपी क्वेश्चन आहेत तो कव्हर या चॅप्टर मध्ये आपण केलेले आहे. समराइज करू परत एकदा. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री याच्यामध्ये आपण व्हॉट इज पॉलिमर, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर, होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर याच्या बेसिसवरती आपण त्याचं क्लासिफिकेशन केलं. ऍडिशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, मोनोमर स्ट्रक्चर त्याच्या रिएक्शन, रबर व्हल्कनायझेशन ऑफ रबर त्याच्या रिएक्शन, त्यानंतर पॉलिथिन एलडीपी एचडीपी, त्यानंतर टेफ्लॉन, पॉलिॲक्रिलाइड प्रिपरेशन आणि त्याच्या रिएक्शन, नायलॉन 2666, गुना एस, युजेस. त्यानंतर पुढचा क्वेश्चन वेगळा होता फिनॉल फॉर्माल्डिहाइड पॉलिमर, त्यामध्ये मेलामाइन फॉर्मेशन, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, डिस्टिंग्विश थर्मोसेटिंग अँड थर्मोप्लास्टिक, पीएचबीव्ही, पीव्हीसी आणि टेरिलिन म्हणजेच डेक्रॉन. तर हे चॅप्टर क्रमांक 15 इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री या चॅप्टर मध्ये जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते सर्व आयएमपी क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत. पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टर क्रमांक 16 ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री या चॅप्टर मधले जे आयएमपी क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तुमचा इतकंच. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक बालाजी बाबर. महाराष्ट्र स्टेट बोर्ड एक्झाम 2025 या परीक्षेसाठी केमिस्ट्री विषयासाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत या विद्यार्थ्यांसाठी चॅप्टर क्रमांक 1 ते चॅप्टर क्रमांक 16 या 16 चॅप्टरसाठी आपण महत्त्वाचे जे क्वेश्चन आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा प्रोबेबल जे क्वेश्चन आहेत एक्झामला येऊ शकणारे अशा क्वेश्चनसाठी एक क्वेश्चन सिरीज आपण स्टार्ट केली होती. त्या क्वेश्चन सिरीज मधला हा 16वा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये आपण चॅप्टर क्रमांक 16 ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री हे डिस्कस करणार आहोत. शेवटचा चॅप्टर असणार आहे आपल्या केमिस्ट्री मधला आणि या चॅप्टर मध्ये आपल्याला महत्त्वाचे जे क्वेश्चन आहेत ते पुढील प्रमाणे पाहिजेत. हेडिंग टाका चॅप्टर क्रमांक 16 ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. याच्यामध्ये जे 12 प्रिन्सिपल आहेत त्याच्यामधल्या 5 प्रिन्सिपल वरती आपल्याला फोकस करायचा आहे. त्यामध्ये काय काय असणार आहे हेडिंग टाका प्रिन्सिपल्स. याच्यामध्ये पहिलं जे प्रिन्सिपल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा ते महत्त्वाचं असणार आहे ऍटम इकॉनॉमी. ठीक आहे. त्यानंतर दुसरं जे प्रिन्सिपल असणार आहे यूज ऑफ कॅटलिस्ट. ठीक आहे. थर्ड पॉइंट प्रिव्हेंशन ऑफ वेस्ट बाय प्रोडक्ट. ठीक आहे. राईट ऑफ प्रिव्हेंशन ऑफ
वेस्ट प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट बाय प्रोडक्ट्स, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट बाय प्रोडक्ट. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन, हे प्रिन्सिपल आपल्याला करून ठेवायचं आहे. सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन यूज होते. ठीक आहे. तर 4 प्रिन्सिपल आणि रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री हा पॉइंट आपल्याला करायचा आहे. ॲटॉमिक इकॉनॉमी, युजेस ऑफ कॅटलिस्ट, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट बाय प्रोडक्ट, त्यानंतर सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन आणि 5वा जो पॉइंट आहे रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. ठीक आहे. तर हा झाला एक पार्ट प्रिन्सिपलचा. जे 12 प्रिन्सिपल आहेत त्यामध्ये आपल्याला 4 प्रिन्सिपल फॉलो करायचे. त्यानंतर जो पुढचा टाइप आहे डेफिनेशन, याच्यामध्ये हा चॅप्टर जर जास्त वेटेजचा नसला तर याच्यावरती डेफिनेशन, ऍप्लिकेशन आणि प्रिन्सिपल याच्यावरती क्वेश्चन क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे. आता डेफिनेशन आणि ऍप्लिकेशन कोणकोणते करणार? डेफिनेशन ऑफ ग्रीन केमिस्ट्री. ठीक आहे. ग्रीन केमिस्ट्री डेफिनेशन करा. त्यानंतर व्हॉट इज नॅनो केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री याचे डेफिनेशन करा. त्यानंतर व्हॉट इज नॅनो मटेरियल, व्हॉट इज नॅनो मटेरियल. त्यानंतरचा पुढचा जो पॉइंट आहे व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी, व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी. ठीक आहे. पुढची डेफिनेशन आहे व्हॉट इज नॅनो पार्टिकल, राईट नाउ व्हॉट इज नॅनो पार्टिकल. ठीक आहे. आणि शेवटचा या चॅप्टर मधला जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ नॅनो पार्टिकल, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ नॅनो पार्टिकल. ठीक आहे. तर एवढे क्वेश्चन आपल्याला ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्रीसाठी पाहिजे. समराइज करू परत एकदा. ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री मध्ये आपण काय काय बघायचं आहे? प्रिन्सिपल, डेफिनेशन, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन. या बेसिस वरती 1 किंवा 2 क्वेश्चन विचारले जातील. त्यामध्ये तुम्हाला जेवढे महत्त्वाचे क्वेश्चन वाटतील तेवढे महत्त्वाचे क्वेश्चन याच्यामध्ये काढले. परत एकदा समराइज करू. प्रिन्सिपल, ॲटॉमिक इकॉनॉमी, यूज ऑफ कॅटलिस्ट, प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रोडक्ट, सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन, रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री, डेफिनेशन आणि ऍप्लिकेशन मध्ये डेफिनेशन विचारले जातील. ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री, नॅनो मटेरियल, नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो पार्टिकल आणि ऍडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ नॅनो पार्टिकल. ठीक आहे. तर आपल्या या मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या सिरीज मधला हा 16 नंबरचा चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. तर हे जे चॅप्टर आपण कंप्लीट केलेले आहेत किंवा हे क्वेश्चन तुम्हाला जे मी प्रोव्हाइड केलेले आहेत ते अगोदरचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं अनालिसिस व्यवस्थितपणे करून, अगोदरच्या क्वेश्चन पेपर व्यवस्थितपणे पाहून याचं अनालिसिस करून तेच क्वेश्चन पुढे तुमच्या समोर मांडले व तेच पॉईंट मी तुमच्या समोर इथं मांडलेले आहे. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅप्टर वाईज याचे व्हिडिओ लेक्चर आपण करणार. 1 ते 16 चॅप्टर 12वीचे जे असणार आहेत त्याच्यासाठी. तुर्तास इतकंच. धन्यवाद.